काय? हरे रंग का मैं दिखता, मैं तोता. अगं बाई. अजून दुसरं काय काय दिसतं सैनिकांमध्ये, दाखविते काय काय आपल्याला. चला टूर करायचे किल्ल्याची टूर करायचे. हा काय काय दिसतंय सांगा. हा पिल्लू आमचं सांगणार आहे काय काय दिसतंय. हा अरे वा अंगात आलया वा मस्त गुड. झपाटलेल्या भयान रात्री उरत धडधड भरी, झपाटलेल्या भयान रात्री उरत धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं जोंब्याने मारली उडी, अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं जोंब्याने मारली उडी. अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात. हा दुखलं एवढंच नाही दुखत, लवकर परत. हा तर आपल्याकडे आज आहे पावट्याचं कालवण आणि त्यासोबतच गरम गरम मसाले भात, तो पण पावट्याचा, आणि आहे बासुंदी आणि चपाती. वा 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 आज मस्त जेवण आहे, एक नंबर. तर आता आमचं बॅडमिंटन सेशन चालू झालेलं आहे. बघू आपल्याला बॅडमिंटन जमतंय का. परत हा तर खूपच थंडी पडलेली आहे चांदक मध्ये, हुडहुडतंय कुडकुडतंय. तर आपण त्यामध्ये आता बॅडमिंटन खेळणार आहोत. चला लेट्स स्टार्ट. मला काय समजलं केवढा तो कॉन्फिडन्स. चुटकी सरशी मी सर्व्हिसिंग करेल बघा आता. केलंय स्टार्ट. कसं केलेलं मी वर जास्त वर फेकायचं. घेईन मी फक्त. हा आलं. खूपच वरती मारत आहे हा, आणि मला खूपच लक्ष देऊन मारावं लागत आहे. आणि खाली पडायला लागत नाहीये. कॉमेंट्री कोणच करत नाही, त्यामुळे मलाच कॉमेंट्री करावी लागते. त्यासोबतच खेळही खेळावा लागतो. फक्त तुझ्यामुळे पडलाय, माझ्यामुळे कधीच पडू शकत नाही, कारण थ्रू आहे ना. तर आज खूपच छान प्रकारे आम्ही आज बासुंदी आणि चपाती खाल्लेली आहे. आणि बासुंदी म्हटलं की म्हणतात ना असं, बासुंदी ओ बासुंदी तू खूपच चविष्ट आहे जी. तर ह्या दोन्ही भावांचं बॅडमिंटन सेशन चालू झालेलं आहे तिकडे, आणि आपण आता आपल्या अजिंक्यतारा किल्ल्याची टूर करणार आहोत. चला. तर कोणत्याही किल्ल्याच्या सुरुवातीला असतं प्रवेशद्वार, आणि इथे असतात सैनिक. तर इथे बघतोय आपण, इथे एक जण तुतारी वाजवतोय, आणि हे सगळे सैनिकच आहेत. वरती सुद्धा सुरक्षा कवच म्हणून असतात ते. जर आपण एंट्री केली आतमधून तर आपल्याला इथे पण एक प्रवेशद्वार दिसत आहे, आणि दोन्ही साईडला 2 सैनिक आहेत. त्यानंतर पुढे वरती गेलो तर तुम्ही बघाल तर ह्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती आता हळीवळी खूप छान उगवलं आहे. तर एक भाजीवाली दिसते आपल्याला बघा, जी वरती गडाकडे चालली आहे भाजी घेऊन. त्यानंतर इथे एक सैनिक आहे. इथे बघा एक गवळी दिसत आहे आपल्याला, जो दुधाच्या घागरी घेऊन चाललेला आहे. इथे पुन्हा एक प्रवेशद्वार दिसत आहे. वरती पण एक मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून वरती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं. आणि खूपच अशी छान सुबक अशी मूर्ती आपल्याला शिवाजी महाराजांची इथे बघायला मिळते. त्यानंतर इथे मंदिर आहे जे, त्याच्यानंतर इथे अजिंक्यताराचं इथे बुरुज आहे.
जो असा गोल असतो राऊंड शेपमध्ये आणि कडा असतो त्याला बुरुज असं म्हणतात. आणि हे जे कडेला आहे बुरुजाच्या आणि कोणत्याही किल्ल्याच्या कडेला जे गेट टाईप असतं त्याला तटबंदी असं म्हणतात. तर इथे आपल्याला बघा 2 तोफगोळे दिसत आहेत. आणि इथे त्याने माझ्या छोट्या भावाने मेन्शन पण केले मंगळाई देवी मंदिर म्हणून आहे इथे. हा एक मोठा तोफगोळा दिसतोय आपल्याला. त्यानंतर इथे कोठार म्हणून त्याने लिहिलेलं आहे. त्याने ते एक विहीर दाखवले बघा इथे. तर इथे अजिंक्य ताऱ्याचा हा बुरुज आहे. बुरुज म्हणजे जे गोलाकार आकारामध्ये कडा असतो आणि त्याच्या इथे बघा हे जे गेट टाईप आहे त्याला तटबंदी असं म्हणतात. तर इथे एक मंदिर आहे मंगळाई देवीचं मंदिर आहे बुरुजावरती. आणि साईडला आपल्याला 2 तोफ बघायला मिळत आहेत. त्यानंतर इकडे विहीर दिसते आपल्याला एक छोटीशी. इकडे ही तोफ आहे. प्रत्येक अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्यावरती प्रत्येक बुरुजावरती आपल्याला तोफ बघायला मिळते. त्याच्यानंतर इथे छोटंसं एक गेट आहे. त्यानंतर इकडे तोफेचे जे सैनिक आहेत तोफ चालवणारे शिवाजी महाराजांना मुजरा करताना आहे. त्यानंतर आपण खालच्या सेक्शनमध्ये बघितलं तर इकडे प्राणी वगैरे आहेत. इकडे बघा वाघ आहे, हत्ती, कासव, हे सगळे छोटे छोटे प्राणी इकडच्या साईडला आहेत. त्यानंतर बघा लहानपणीचा शिपाई आठवतोय. शिपाई म्हणजे हा सैनिक डोळ्यासमोर प्रत्येकाचे येईलच येईल. त्यानंतर ज्यांनी किल्ला बनवला असेल त्यांना. त्यानंतर आपल्याला बघा इथे मावळे बघायला मिळत आहेत. इथे ह्या एक शेतकरी आहेत. हे सगळे शेतकरी तुम्ही बघताय. आजकाल हे दुर्मिळ होत चाललंय सगळं. एकदम रेडीमेड मध्ये काही माहित नसतं. त्याच्यानंतर हे पण सगळे सैनिक आहेत. कोणी काय करताना तर कोणी काय करताना असं आहेत. त्याच्यानंतर इथे बाजीप्रभू पण आहेत बघा. स्पेशली हायलाइट होत आहेत. इथे कुस्तीपटू आहेत. त्यानंतर इथे ढोल वाजवताना वगैरे. आणि आतल्या साईडला एकदम डीप मध्ये बघाल तर इथे बघा एक भाजीवाली दिसते. त्यानंतर इथे दुधाची घागर घेऊन एक दिसते स्त्री. त्यानंतर इथे पण घर दाखवलेत, मंदिर दाखवलेत. कोणी भजन करतंय, कोणी तबला वाजवतंय, तर कोण काय. हनुमानाचं इथे मूर्ती आहे. इथे गणपतीची मूर्ती आहे. शंकराची मूर्ती दिसते आपल्याला. इथे बघा हा एक पराक्रम आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आहे तर त्याचं एक हे आहे सीन आहे इथे. त्यानंतर इथे बघा घोडा आहे आणि शेतात काम करणारे लोक आहेत ज्यांनी अंगावरती गोंडपाट असं घेतलेले. इथे भाजीवाला दिसतो आपल्याला, भाजी विकणारा घोडा. आणि इथे हत्ती आहे आणि इथे सिंह. तर इकडे सगळ्या सैनिकांसोबतच अगदी प्रवेशद्वाराच्या राईट साईडला जर आपण बघू तर इथे सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजूनी दात अशी ही आमची मराठ्यांची जात. ही प्रतिकृती तयार केली आहे. त्यानंतर इथे पण आपल्याला बाजीप्रभू देशपांडेंची मूर्ती दिसते आणि इकडे सगळे सैनिक दिसत आहेत. तर अशा प्रकारे हा आमचा अजिंक्यतारा सातारामधला किल्ला खूपच छान आहे आणि एक नंबर डिझाईन केली आहे माझ्या छोट्या भावाने. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रे. तुला काय बोलायचंय अजिंक्यताराबद्दल? तर अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती आपण बघितली. ती प्रतिकृती तयार केली आहे माझ्या छोट्या भावाने विशाल खामकराने. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवूया. टाळ्या. तर थँक्यू प्रत्येकाने टाळ्या वाजवल्याबद्दल. त्यानंतर आपण त्याला काही प्रश्न विचारूयात की तुम्हाला कसं सुचलं की आपण म्हणजे प्रत्येक वर्षी तो दरवर्षी वेगवेगळे किल्ले बनवत असतो पण ह्या वर्षी अजिंक्यताराच बनवावं असं तुम्हाला का वाटलं?
असं आहे की दिवस खूप कमी होते. बाकीचे जे गड फिरले ते भरपूर कठीण होते आणि असे बनवायला वेळ नव्हता तेवढा. बाकीची घरची लाइटिंग बिटिंग पण मलाच करायला लागते आणि बाकीची कामं त्याच्यात वेळ भेटत नाही. मग त्यात असा गड पाहिजे होता जो बनवायला पण इझी आहे आणि असा एक ज्याला व्हॅल्यू पण आहे. आणि ते आपल्या भागातला पण आहे, आपल्या सातारा भागातला पण भागातला. आहे. ते आणि एक मी वेगळंच असेच अभिमानाची बनवतो गोष्ट जिथे असते. मी गेलोय किंवा ज्याचा अभ्यास केलाय. आता अजिंक्य तारा सातारचा होते आणि मी तिथे कॉलेज लाईफ माझी तिथलीच आहे, त्याच्यामुळे तिथे मी होतो नेहमी. त्याच्यामुळे मला भरपूर माहिती आहे त्या किल्ल्याचं. आणि आपली शेवटी 4थी राजधानी होती ती सातारची, त्याच्यामुळे तर आपल्याला साताऱ्याला राजधानी सातारा असं नाव पडलं, मराठ्यांची राजधानी सातारा. त्याच्यामुळे तो गड असं सातारा मराठ्यांची राजधानी होती आणि आजही सगळे लोक आपण त्याला राजधानी तसं समजतोच. हा समजतो. तर आजकाल तुम्ही बघाल तर आजकालचं जे जनरेशन आहे ते गड किल्ल्यांपासून दूर आहे आणि त्यांना असं काही विशेष वाटतच नाही गड किल्ल्यांबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल जी आस्था आहे ती वाटतच नाही. तर मला माझ्या भावाकडून हे जेव्हा मी ऐकते की तो गड किल्ल्यांचा त्याचा अभ्यास आहे आणि त्याला आवडतं भ्रमंती करायला, किल्ले तो बरेच फिरलेला आहे, ट्रेकिंग करत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कशी तुला आवड निर्माण झाली मग हे गड किल्ल्यांबाबतची? आवडीची काही गोष्ट नाही, ती शेवटी आपला इतिहास येतो आपला आणि त्याची आवड असलीच पाहिजे, प्रत्येकाला माहिती असलीच पाहिजे त्याची. त्याच्यामुळे असं वेगळी गोष्ट नाही आहे ती. फक्त कसं झालंय, जग पुढे चाललंय आणि त्या जग पुढे जाण्याच्या शर्यतीत आपण आपली मुळं विसरता कामा नये. जो आपला इतिहास आहे, जो आपला शिवाजी महाराजांचा वारसा आहे, जे शिकवण आपल्याला दिले त्यांनी, ते आपण विसरता कामा नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. किती जग पुढे जाऊन दे, पण जी आपली माय मराठी आणि जो आपला वारसा आहे तो आपण पुढे चालवलाच पाहिजे. तर गड किल्ल्यांबाबतीत सरकारने पण काय केलं पाहिजे असं तुला काय वाटतं? म्हणजे संवर्धन पण केलं पाहिजे, कारण कसं होतं, भरपूर सामाजिक आणि भरपूर अशा जे लोक एकत्र येऊन करतात ती कामं, पण त्यांच्या वतीने तेवढं एक आर्थिक पाठबळ किंवा एक लोकांचा जो कामगार वर्ग असतो दुर्व्यवस्था असते गड किल्ल्यांवरती तो आणि एवढा जमा होत नाही. हा हा तेच किती बोलणार आहे मी. तर जे पण लोक येणार आहेत, बोल. इथे जे लोकलची लोक असतात गडाच्या आसपासची वगैरे, त्यांच्याकडे एवढं आर्थिक म्हणजे एवढं नसतं, सपोर्ट आर्थिक नसतो, पाठबळ नसल्यामुळे ते लोक काहीच करू शकत नाही. कामगार वर्ग पण तेवढा नसतो आणि एक इच्छाशक्तीची पण गोष्ट असते किंवा प्रत्येकाची कामं असतात, त्यातून प्रत्येक गोष्ट होऊ शकत नाही. तरी भरपूर लोक किंवा असे तरुण वगैरे करतात, म्हणजे स्वतःचा खिशातला पैसा वापरून किंवा एक तयार करतात वर्गणी वगैरे गोळा करून. पण जे निस्सीम आहेत शिवाजी महाराजांचे कट्टर. त्याच जागी कसं आहे, जिथे सरकारने जर लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टी अजून, म्हणजे जसं आपले किल्ले किंवा गड किल्ले आधी होते तसे ते दिसायला पाहिजेत, किंवा तसे नाही म्हणलं तरी जसं त्यांचा आत्ता आहे तसेच ते पुढे राहिले पाहिजेत, जे आपण बघतोय तसेच. कारण काय होतं, भरपूर लोक पिकनिक किंवा ट्रेकिंग समजून तिथं इतिहास न बघता तिथे जातात, एक पिकनिक स्पॉट एन्जॉय करायला म्हणून जातात आणि तिथे अजूनच कचरा आणि दुर्व्यवस्था करून ठेवतात सगळे. बरोबर. ते आपली बोलतात ना एक ऐतिहासिक जागा आहे, त्याला भानच राहत नाही. अजून तिथे जाऊन ते कलंकच करतात तिथली जागा. ती गोष्ट फक्त सांभाळली पाहिजे. तर माझा मोठा भाऊ आहे, त्याला पण शिवाजी महाराजांचं भरपूर आदर आहे, रिस्पेक्ट आहे. पहिल्यापासून मी पण बघते, त्याने पुस्तकही बरेच वाचलेत. तर आपण त्यालाही काही प्रश्न विचारूयात की तुला पण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याबद्दल कशी गोडी निर्माण झाली? अर्थातच आपल्या सगळ्यांना जी शिवाजी महाराजांविषयी पहिली मुळात गोडी सुरू होते ती लहानपणाच्या गोष्टींपासून. त्यांचा चौथीला आपल्याला चौथीचं इतिहास होता. नाही, इतिहास नंतर त्याच्या अगोदर जी आपल्या घरातल्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या कमी गोष्टी सांगितल्या होत्या, कारण ते ज्ञानच नव्हतं. संभाजी महाराज गैरसमजच जास्त पसरले होते त्या टायमिंगला. शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या. त्यानंतर चौथीत जे अभ्यासक्रमात होतं ते वाचल्यानंतर गोडी निर्माण होते की एक शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी एक दैवत. बरोबर. त्या गोष्टी होत्या. पण जसं तर शिवाजी महाराजांची तू किती पुस्तकं वाचलेत, कोणती कोणती आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती देशील शॉर्टमध्ये? बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवछत्रपती, बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवछत्रपती भाग 1 भाग 2, रणजित देसाई यांचं श्रीमान योगी. तर मी म्हणत असते प्रत्येक वेळेस की आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांना एकदम विशेष स्थान आहे, रिस्पेक्ट आहे, आदर आहे.
तर तो मुळामध्ये माझे वडीलच शिक्षक आहेत आणि ते इतिहासाचे शिक्षक होते मुंबईला महाराष्ट्र हायस्कूल इथे. आता ते सेवानिवृत्त आहेत. तर आपण त्यांनाही काही माहिती विचारूयात. तर तुम्ही इतिहासामधले शिक्षक तर होताच, तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल सांगा. तुम्ही इतिहासाचे शिक्षक होताच, शिवाजी महाराजांबद्दल आमच्यापेक्षा कितीतरी माहिती असेलच तुम्हाला. त्यातून काय लोकांनी विचार घ्यावेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे प्रचंड मोठा महासागरच आहे. त्याच्यातली एक कणभर माहिती आपण घेतो आणि मला बरंच काहीतरी माहिती आहे असं आपल्याला दाखवतो. पण खरोखर अत्यंत जगाला वंदनीय असा हा महापुरुष युगपुरुष आहे. त्यानं हिंदू धर्माची संस्थापना केली आणि अत्यंत प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण करणं आणि स्वराज्य होणं हे अतिशय धडपड. आणि त्यांनी त्यांच्या आईची प्रेरणा घेऊन राम कृष्ण यांच्या गोष्टी आईकडून ऐकून त्यांनी जी प्रेरणा घेतली आणि मोठमोठ्या शूर योद्ध्यांच्या कथाही त्यांना त्या काळी अवगत असाव्यात. त्यामुळे त्यांनी फार मोठं योगदान देऊन आणि जीवाभावाची माणसं जोडून त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि जगाला एक आदर्श घालून दिला की स्त्रियांसोबत सुद्धा कशा प्रकारे राजानं वागलं पाहिजे आणि त्यांच्या सुराज्य कसं असावं हे जगाला आदर्श घालून दिलेला महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज. हीच सर्वप्रथम ओळख महाराजांची आहे आणि सर्व त्यांच्या या गुणांचं आजही कौतुक आहे. सातासमुद्रा पार फॉरेन मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची प्रतिकृती आहे. आदर्श घेतात तिकडे पण. सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असतील तर शिवाजी महाराजांचे जास्त जगामध्ये पूर्ण जगामध्ये. टोकाटोकावरती. तिला पण विचारूयात काही प्रश्न. तुला काय बोलायचं आहे सांग. लाईव्ह कॅमेरा चालू आहे, सगळे लाईव्ह बघतात आहे तुला. लाईव्ह भाजी नीट करते बघा. तर बॅडमिंटन आमच्या घरातले सगळेच खेळतात. माझे पप्पा, माझी मम्मी पण आता खेळायला येईल. 2 भाऊ वगैरे. आम्ही जेव्हा पण गावी असो तेव्हा स्पोर्टिंगली सगळे. हा बोल तू इथे बोल. बॅडमिंटनचा आनंद मनसोक्त लुटतो आणि त्यामुळे कॅलरीज पण बर्न होतात, एक्सरसाइज पण होते आणि फॅमिलीमध्ये सगळेजण खेळत असेल तर छानही वाटतं, सगळे असे हॅप्पी वाटतात. आणि असं पण कुजबूज करण्यापेक्षा गेम खेळण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. तर आमची आई पण आली बघा पदर खोचून. आता बॅडमिंटन खेळणार आहे. आता आई आणि आबांची जुगलबंदी चालू होणार आहे लवकरच. तो इस प्रकार आई ने बैडमिंटन हाथ में लिया है और गेम चालू होणार आहे. आबा सर्व्हिसिंग करत आहेत आणि आईने पहिलाच फटका चांगला दिलेला आहे आणि खूपच छान प्रकारे खेळत आहेत दोघं सुद्धा. वा वा मस्तच. कीप इट अप आई. हिप हिप हुर्रे. जो जिंकेल त्याच्या बाजूने आम्ही आहोत, कारण आम्ही कोणाची एकाची बाजू घेऊ शकत नाही. आई आमचीच आहे आणि आबाई आमचेच आहेत. आणि प्रेक्षक वर्ग बघा. माझा मोठा भाऊ आहे. छोटा भाऊ कुठे बसलाय? छोटा भाऊ कुठे? हा प्रथमेश आहे. आणि छोट्या भाऊला एवढा सस्पेन्स आहे तो वरून बघतोय बघा. वरून मॅच बघतोय त्यांची. खूपच छान खेळ चालू आहे. छोट्या भावाला हरवते. इकडे जाईल मागे. मस्त खेळते आहे, लय मजा येते. कसलं